आपण आता बघतोय लॉ ऑफ मेंडेलची लॉ बघतोय. 3 लॉ त्याचे. आता हा फर्स्ट लॉ पहिले मी टीच करतो मला. ओके, फर्स्ट लॉ ऑफ मेंडेल, त्याला आपण लॉ ऑफ डॉमिनन्स पण म्हणू शकतो. ओके, त्याची डेफिनेशन काय आहे? When two homozygous individual cross with a single pair of contrasting character, then the character which expressed in F1 generation is called dominant. म्हणजे when two homozygous individual cross with single pair of contrasting character, म्हणजे दोन homozygous individual ते क्रॉस करतात सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर बरोबर, आणि नंतर देन ते कॅरेक्टर एक्सप्रेस करतात F1 जनरेशन, त्यालाच आपण म्हणतो लॉ ऑफ डॉमिनंट. ओके, character not expressed in F1 generation is called as recessive, is known as law of dominance. कॅरेक्टर F1 जनरेशन कॅरेक्टर एक्सप्रेस करत नाही, त्यालाच आपण म्हणतो रिसेसिव्ह, त्यालाच आपण लॉ ऑफ डॉमिनंट म्हणू शकतो. ओके, एक्सप्लेन बाय मोनोहायब्रिड क्रॉस. मोनोहायब्रिड क्रॉस काय? फिनोटाइप, जिनोटाइप, गॅमेट, F1 जनरेशन. ओके, मागच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो होतो. फिनोटाइप टॉल इंटू डॉर्फ. ओके, टॉल कॅपिटल टी, डॉर्फ स्मॉल टी. ओके, त्याचे गॅमेट कॅपिटल टी इंटू स्मॉल टी. ओके, F1 जनरेशन कॅपिटल टी इंटू स्मॉल टी. ओके, हायब्रिड टॉल तयार होतो. त्याचा कॅपिटल टी म्हणायचं डॉमिनंट कॅपिटल म्हणायचं, आणि स्मॉल टीला म्हणायचं रिसेसिव्ह स्मॉल. ओके, तर असा हा फर्स्ट लॉ आहे, फर्स्ट लॉ ऑफ डॉमिनन्स. ओके, फर्स्ट लॉ when two homozygous individuals cross with single pair of contrasting character, then the character which expresses in F1 generation. कळलं तर मग दोन homozygous individual क्रॉस होता सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर बरोबर, आणि नंतर ते एक्सप्रेस करतात F1 जनरेशन, त्याला आपण म्हणतो लॉ ऑफ डॉमिनन्स. नंतर लॉ ऑफ डॉमिनन्स नॉट एक्सप्रेस इन F1 जनरेशन, कॅरेक्टर नॉट एक्सप्रेस इन F1 जनरेशन, त्याचे जे काही कॅरेक्टर ते एक्सप्रेस करत नाही F1 जनरेशन, त्याला आपण रिसेसिव्ह पण म्हणू शकतो किंवा लॉ ऑफ डॉमिनन्स पण म्हणू शकतो. ओके, एक्सप्रेशन बाय मोनोहायब्रिड क्रॉस. ओके, बाय मोनोहायब्रिड क्रॉस, फिनोटाइप, जिनोटाइप, गॅमेट, F1 जनरेशन, टॉल, डॉर्फ, कॅपिटल टी, स्मॉल टी, कॅपिटल टी, स्मॉल टी. लॉ ऑफ डॉमिनन्स म्हणतात कॅपिटल स्मॉल टी, रिसेसिव्ह आणि स्मॉल. ओके, फर्स्ट लॉ ऑफ डॉमिनन्स. सेकंड लॉ आपण टीच करतो, मी सांगतो तुम्हाला. फ्रेंड्स, आपण बघतो आता थर्ड लॉ ऑफ सेग्रिगेशन. थर्ड लॉ ऑफ डॉमिनन्स आहे त्याचा डॉमिनन्सच्या लॉला आपण थर्ड लॉ ऑफ सेग्रिगेशन पण म्हणू शकतो. ओके, सॉरी एक मिनिट, थर्ड नाही, हा सेकंड लॉ आहे. ओके, सेकंड लॉ ऑफ सेग्रिगेशन म्हणजे याला आपण सेकंड लॉ ऑफ डॉमिनन्स पण म्हणू शकतो. मेंडेलचा सेकंड लॉ आहे हा, सेकंड लॉ ऑफ मेंडेल, त्याला आपण सेकंड लॉ ऑफ सेग्रिगेशन पण म्हणू शकतो. ओके, आता काय सेकंड लॉ ऑफ सेग्रिगेशन आहे आपण बघू एकदा त्याची डेफिनेशन. when two or more allele broods together in F1 generation, when two or more allele broods together in F1 generation, when two or more allele broods together in F1 generation, then they remain together and get separate at time of gamete formation without mixing with each other, and this is called as law of segregation. म्हणजे लॉ ऑफ सेग्रिगेशन हा लॉ काय सांगतो माहिती का? when two or more allele broods, म्हणजे 2 किंवा 2 असले allele broods आणि 2 किंवा 2 असले ते टुगेदर F1 जनरेशन मध्ये F1 जनरेशन मध्ये असतात ते, आणि नंतर they remain together and get separated at time, म्हणजे ते एकाच वेळेस सेपरेट होता ॲट अ टाइम मध्ये. गेट फॉर्मेशन विदाउट मिक्सिंग, म्हणजे ते त्यांच्यामध्ये मिक्स होत नाही, काही मिक्सिंग होत नाही त्यांच्यामध्ये, ते विदाउट मिक्सिंग सेपरेट होतात ते विथ इच अदर. दिस इज कॉल्ड एज लॉ ऑफ सेग्रिगेशन. ओके, एकदा मी सांगतो तुम्हाला डेफिनेशन. when two or more allele broods together in F1 generation, then they remain together and get separated at a time of gametes formation without mixing with each other. This is known as law of segregation. Okay, law of segregation. आता लॉ ऑफ सेग्रिगेशन हा सेकंड पॉइंट आहे. गॅमेट मेंटेन देअर प्युरिटी, hence it is known as law of purity. म्हणजे याच्यामध्ये हा दुसरा पॉइंट आहे बरं का. गॅमेटला मेंटेन ठेवताना प्युरिटी, गॅमेटला कोण मेंटेन ठेवतो? प्युरिटी, त्याला आपण म्हणतो लॉ ऑफ प्युरिटी. म्हणजे गॅमेट मेंटेन देअर प्युरिटी अँड दिस इज नोन एज लॉ ऑफ प्युरिटी. ओके, आता आपण त्याचं हे बघू. फिनोटाइप, जिनोटाइप, गॅमेट. ओके, फिनोटाइप काय? टॉल इंटू डॉर्फ, कॅपिटल टी, स्मॉल टी. जिनोटाइप त्याचं गॅमेट त्याची काय? कॅपिटल टी इंटू स्मॉल टी. ओके, F1 जनरेशन काय त्याची? F1 जनरेशन कॅपिटल टी इंटू स्मॉल टी, हायब्रिड टॉल तयार होतो. ओके, मागच्या लेक्चरमध्ये बघितलं आपण तसं ते सेल्फ क्रॉस ऑफ F1 जनरेशन. ओके,
फिनोटाइप, जिनोटाइप आणि गॅमेट. फिनोटाइप हायब्रिड टॉल इंटू हायब्रिड टॉल. फिनोटाइप हायब्रिड टॉल इंटू हायब्रिड टॉल. ओके, हायब्रिड टॉल इंटू हायब्रिड टॉल. ओके, परत गॅमेट त्याची कॅपॅबिलिटी स्मॉल ह्या डेफिनेशन अकॉर्डिंग टू डेफिनेशन का हे बघा सेपरेट होता नाही ते कॅपॅबिलिटी स्मॉल टी सेपरेट होतं हे बघा सेपरेट होता विदाउट मिक्सिंग सेपरेट होतं ते पण. ओके, त्याचे गॅमेट फॉर्म होते मग आपण त्याच्यावर तुम्हाला सांगितलं मी त्याच्यावरून सोपं आहे सेकंड लॉ ऑफ सेग्रिगेशन. ओके, सेकंड लॉ ऑफ सेग्रिगेशन इम्पॉर्टंट आहे तो पण शक्यतो पेपरला आहे ना फर्स्ट लॉ विचारतो बरं का. लॉ ऑफ डॉमिनन्स नाही सांगितलं दोन तो फर्स्ट लॉ आहे ना तो पेपरला शक्यतो विचारता. तो करून जातो तुम्ही 3 मार्काला येतो तो 3 मार्काला लॉ येत असतो तो 3 किंवा 3लाच येतो शक्यतो 3 मार्काचा. सोपा लॉ येतो पण असं काही नाही. फ्रेंड्स आपण आता बघतोय थर्ड लॉ ऑफ मेंडेलचा थर्ड लॉ. काय नाव आहे थर्ड लॉचं त्या इंडिपेंडंट असॉर्टमेंट. ओके, थर्ड लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. ओके, असॉर्टमेंट आता याची डेफिनेशन काय आहे. व्हेन टू होमोझायगस इंडिव्हिज्युअल द क्रॉस्ड विथ व्हेन टू होमोझायगस इंडिव्हिज्युअल आर क्रॉस्ड विथ डबल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. दोन होमोझायगस इंडिव्हिज्युअल क्रॉस विथ डबल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर बरोबर. Okay, then the inheritances of one pair of contrasting character is completely independent. Then the inheritances is one pair of contrasting character is completely independent independent to other, completely other or independent असतो other. This is known as law of independent assortment. Okay, म्हणजे when two homozygous individuals crossed with a double pair of contrasting character, then the inheritances of one pair of contrasting of a character is completely independent to other is known as law of independent assortment. Okay, आता याचे फिनोटाइप काय येलो राउंड येलो राउंड आणि ग्रीन व्रिंकल. येलो राउंड मेल आणि ग्रीन व्रिंकल फिमेल. ओके, हे साइन आहे बरं त्याचं तुम्हाला माहिती असेल तुम्हाला तसं ते. ओके, जिनोटाइप कॅपिटल आर इंटू स्मॉल वाय स्मॉल आर. त्याची गॅमेट कशी पडतात कॅपिटल आर इंटू स्मॉल आर. F1 जनरेशन काय कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर येल्लो राउंड. ओके, थर्ड लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट हा थर्ड लॉ. ओके, छोटा लॉ एकदम हा काही एवढं नाही. मित्रांनो आता मी काय सांगतो तुम्हाला माहिती का, माझा एक चॅप्टर झालेला आहे आपला रिप्रोडक्शन लोअर अँड हायर प्लांट्स हा चॅप्टर झालेला आहे ना. तर तो चॅप्टर त्याची प्लेलिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. त्याची प्लेलिस्ट आहे तुम्हाला माहिती माझी. ओके, तो चॅप्टर बघा तुम्ही. त्याचं अगदी सोपा चॅप्टर आहे आणि मी तो कमीत कमी वेळामध्ये पूर्ण केलेला आहे. तुम्ही बघितले ना त्याची किती 12 आणि 13 मिनटं 3 मिनटं 4 मिनटं अशी मिनटाची पाठ केलेली त्याची मी. आता या लॉकडाऊनमध्ये कोरोनामध्ये आता मुलांवर प्रेशर आला असेल का अभ्यास कसं करावा काय करावं. तर माझे छोटे छोटे व्हिडिओ कमी वेळात सांगितले आणि एकदम इम्पॉर्टंट डीपमध्ये सांगितलेले ते व्हिडिओ बघा तुम्ही. ओके, थँक्यू फॉर दिस व्हिडिओ.